माझ्यासोबत भाजपाचे नेते प्रवीण दरेकर जी आहेत। भाऊ काय सांगणार की आपण आज हुतात्म्यांना अभिवादन केलेलं आहे। नाही, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मुंबईसह महाराष्ट्र त्या ठिकाणी एकत्रित राहिला पाहिजे यासाठी लढा उभारला आणि हुतात्म्य ज्यांनी पत्करलं त्यांच्या चरणी अभिवादन करण्यासाठी आज आमचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल साहेब, आमच्या दहिसरच्या आमदार मनीषाताई चौधरी, मी आणि आमचे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आलो होतो। कारण शेवटी आज जो संयुक्त महाराष्ट्र दिसतोय यामध्ये मोठे योगदान या हुतात्म्यांचं आहे आणि जर आम्ही 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी त्यांना अभिवादन केलं नाही तर ते चुकीचं ठरेल, कृतज्ञपणाचं ठरेल आणि म्हणून या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे। महाराष्ट्र दिनाच्या आपल्या माध्यमातून मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि मुंबईसह महाराष्ट्र असाच एकसंघपणे त्या ठिकाणी प्रगतीकडे जावो अशा प्रकारच्या शुभकामना व्यक्त करतो। भाऊ, काल रवींद्र वायकरांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। किरीट सोमय्या यांनी एक हे सांगितलेलं होतं की ज्या ज्या लोकांवर आरोप केले त्या सर्वांना उमेदवारी घोषित झाली। त्याच्यामध्ये यामिनी जाधव असतील, रवींद्र वायकर असतील, राहुल शेवाळे असतील। मग आता ही त्यांच्यावरच प्रचार करण्याची वेळ आलेली आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर त्यांनी जे केलेले आरोप आहेत हे क्लीन चिट आहेत का असं अनिल परब सुद्धा म्हणलेले नाही। या संदर्भामध्ये रवींद्र वायकर यांनी भूमिका काल स्पष्ट केलेली आहे। आरोप असणं आणि आरोपाची सिद्धता होणं हा वेगळा विषय आहे आणि कुठल्याही प्रकारची सिद्धता या ठिकाणी या दोन्हींवर, यामिनीचा तर प्रश्नच नाही आहे, कुठल्याही प्रकारचा सिद्धता नाही आणि त्याच्यामुळं आता शिळ्या कडीला ऊत आणण्याचा प्रयत्न विरोधकांकडे कुठलाही विकासाचा मुद्दा नसल्यामुळे या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतील। तथापि कालच वायकर साहेबांनी सुप्रीम कोर्टाची एक ऑर्डर त्या अनुषंगाने असल्याच्या आपल्या प्रसारमाध्यमांना दिलेली आहे आणि त्यामुळे तो विषय आता त्या ठिकाणी निकाली निघालेला आहे। या ठिकाणी स्वतः किरीट सोमय्याजींना सुद्धा उमेदवारी मिळावी अशी इच्छा होती, परंतु आज त्यांच्यावर प्रचाराची वेळ आलेली आहे। हा सुद्धा पण उगाच आपल्याला कळ लावायचं काम करू नका। किरीट सोमय्या आमचे मोठे नेते आहेत, त्यांनी वारंवार ज्या ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्यावर आघात उठवलेला आहे आणि ते आमचे ज्येष्ठ सन्माननीय नेते आहेत। आता तिकीट वाटप संपलेलं आहे आणि तुम्ही तिकिटाच्या संदर्भात गोष्ट करताय म्हणजे नेमकं तुम्हाला काय सांगायचं आहे? व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम म्हात्रेसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।